हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी मराठी पाठ 10वा लोकनृत्य या प्रकरणाचा किंवा या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर युट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या स्टडी विथ संदीप सर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. चला तर मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे, पुढील आकृती पूर्ण करा. कोणती? तर तालवाद्य. या ठिकाणी आपल्याला तालवाद्य सांगायची आहेत. तर कोणकोणती तालवाद्य आहेत? पहिले आहे मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी आणि झांज. हे या ठिकाणी तालवाद्य आहेत. त्यानंतर मित्रांनो पाहूया दुसरी आकृती. यामध्ये आपल्याला विचारलं आहे पंजाब मधील भांगडा नृत्यासाठी पोशाख. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे कोणते पोशाख असतात. तर भडक रंगाचे कपडे, अंगात पांढरे अंगरखे, रंगीत जरीची जाकिटे, तांबड्या, हिरव्या, निळ्या, पिवळ्या रंगाचे पंचे कमरेभोवती आणि डोक्यावर रंगीत रुमाल. या प्रकारे पोशाख असतो मित्रांनो. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, तुलना करा. कशात तुलना करायची मित्रांनो? तर माडिया जमातीच्या लोकांचे शेतकरी नृत्य आणि बिहार मधील आदिवासी नृत्य. आलं लक्षात? यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायची म्हणजे तुलना करायची आहे. तर या ठिकाणी सर्वात आधी लक्षात घ्यायचं आहे की माडिया जमातीचे लोक यांची जी काही डोक्यावरील रचना असते त्यामध्ये डोक्यावर उंच पिसांची शिडे ते रोवतात व बैलाची शिंगे ही लावत असतात. त्यानंतर बिहारमधील आदिवासी लोक डोक्यावरील रचना कशी असते मित्रांनो? डोक्याला रंगीत फडके बांधून त्यात पिसे लावत असतात. त्यानंतर मित्रांनो माडिया जमातीचे लोक पोशाख आणि दागिने म्हणून कपाळावर माळा बांधतात. तर बिहारमधील आदिवासी पोशाख म्हणून स्त्रिया लेहंगा नेसतात, गळ्यात चांदीचे दागिने घालतात, तर पुरुष आखूड धोतर किंवा कापडी पट्टा बांधतात. त्यानंतर मित्रांनो वाद्य कोणती असतात? तर माडिया जमातीमध्ये हातात खूप लांबीचे मृदंग घेऊन ते नाचत असतात. तर बिहारमध्ये ढोलके वाजवतात. त्यानंतर मित्रांनो माडिया जमातीचे लोक त्यांचा जो काही वेळ आणि अवसर असतो तो म्हणजे पेरणीच्या व सणासुदीच्या वेळी ते नाच करत असतात. तर बिहारमधील आदिवासी यांचं स्वरूप जे काही असतं ते म्हणजे ढोलक्याच्या तालावर स्त्रिया व पुरुष मिळून नाचत असतात. आलं लक्षात? चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, पुढील लोकनृत्यांचे थोडक्यात वर्णन करा. या ठिकाणी पहिलं दिलेलं आहे रास नृत्य. या ठिकाणी याचं वर्णन करायचं ठरलं तर गुजरात मधील रास नृत्य खूप प्रसिद्ध आहे. यात अंगात पिवळ्या रंगाचा चुनीदार अंगरखा, पायात तंग चुडीदार पजामा, कमरेला तांबडा शेला आणि डोक्यावर तांबडी टोपी घातली जाते. हातात टाळ किंवा टिपरा घेऊन लोक वर्तुळात फिरत नाचत असतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा लोकनृत्य आहे भांगडा नृत्य. या ठिकाणी याविषयी माहिती सांगायची ठरली तर पंजाब मधील भांगडा नृत्य प्रेक्षणीय असते. यासाठी भडक रंगाचे कपडे, पांढरे अंगरखे, रंगीत जरीची जाकिटे आणि डोक्याला रंगीत रुमाल बांधले जातात. यात चिमट्यासारखे लोखंडी वाद्याचा आणि ढोलाचा वापर केला जात असतो. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रकार. बघा या ठिकाणी पुढचा प्रकार आहे दिंडी नृत्य. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की महाराष्ट्रात वारकरी मंडळ दिंडी नृत्य करतात. मृदंग, वीणा, टाळ या वाद्यांच्या साथीने अभंग म्हणत वारकरी नाचतात. रस्त्याने जाताना एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे वळून मोठ्या ढंगदार रीतीने टाळ्या वाजवत हे नृत्य सादर केले जाते. चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. यामधील पहिला प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील दिंडी नृत्य व गुजरात मधील रास नृत्य यांची वैशिष्ट्ये लिहा. तर या ठिकाणी याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर महाराष्ट्रातील दिंडी नृत्यात वारकरी मृदंग, वीणा व टाळ्यांच्या साथीने अभंग म्हणत ढंगदारपणे नाचतात. तर गुजरात मधील रास नृत्यात लोक पिवळा अंगरखा, चुडीदार पजामा, तांबडी टोपी असा विशेष पोशाख करून हातात टिपऱ्या किंवा टाळ घेऊन वर्तुळात नाचत असतात. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न विचारला आहे, छत्तीसगड मधील बस्तर गावात माडिया जमातीचे शेतकऱ्यांच्या लोकनृत्याचे वर्णन करा. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे हे लोक नृत्यादरम्यान डोक्यावर पिसांची उंच शिडे रोवतात व बैलाची शिंगे लावतात. कपाळावर माळा बांधून हातात खूप लांबीचे मृदंग घेतात. पेरणीच्या वेळी आणि सणासुदीला हे मजेशीर लोकनृत्य आपल्याला पाहण्यास मिळते. चला पाहूया पुढचा प्रश्न.
बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, लोकनृत्यातून कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतात? तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, लोकनृत्यातून आपसात मोकळ्या मनाने मिसळणे, एका विचाराने वागणे आणि एकमेकांशी आनंदाने गोष्टी करणे आपल्याला शिकायला मिळत असतात. तसेच वयाचे बंधन न ठेवता आणि कसलाही भेदभाव न करता एकत्रितपणे सण उत्सव साजरे करण्याची शिकवण आपल्याला मिळत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारत देश लोकनृत्याच्या दृष्टीने श्रीमंत आहे असे लेखिकेने का म्हटले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे, भारताच्या विविध प्रांतात दिंडी, रास, भांगडा, फुगडी, झिंबा, गरबा, पांगी, गोफन नृत्य, बांबू नृत्य असे अनेक प्रकारचे नृत्यांचे प्रकार आपल्याला आढळतात. प्रत्येक प्रांताची व जमातीची वेशभूषा, वाद्ये आणि पद्धत वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच भारताला लोकनृत्याच्या दृष्टीने श्रीमंत म्हटले आहे. चला मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यामध्ये मित्रांनो आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, लोकनृत्याचे प्रकार सांगा. तर कोणकोणते आहेत मित्रांनो प्रकार? तर पुरुषांची लोकनृत्य आणि स्त्रियांची लोकनृत्य, उदाहरणार्थ फुगडी, झिंबा, गरबा, फेर, पांगी. आणि स्त्री व पुरुषांची एकत्रित जी काही लोकनृत्य आहे ती म्हणजे रास नृत्य, भांगडा, माडिया नृत्य असे लोकनृत्यांचे विविध प्रकार आपल्याला पाहास मिळतात. चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न. लोकनृत्याच्या वेळी कोणकोणती वाद्ये वाजवली जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, लोकनृत्यादरम्यान मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी, घडा, झांज, टाळ, टिपऱ्या, घुंगरू, डफ, एकतारी, मुरली, सनई आणि सारंगी ही वाद्य वाजवली जातात. चला त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न विचारला आहे, भांगडा नृत्य प्रेक्षणीय का वाटते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, भांगडा नृत्यामध्ये लोक तांबड्या, हिरव्या, पिवळ्या अशा भडक रंगाचे कपडे, रंगीत जाकिटे आणि डोक्याला रंगीत रुमाल बांधतात. चिमट्यासारख्या लोखंडी वाद्याच्या व ढोलाच्या तालावर लोक अत्यंत ईर्षेने व उमेदीने नाचतात. यामुळे हे नृत्य खूप प्रेक्षणीय वाटते. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 6. पुढील शब्दांवरून लोकनृत्यांचे प्रकार ओळखा. या ठिकाणी बघा मित्रांनो काही शब्द आपल्याला दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला लोकनृत्यांचे प्रकार ओळखायचे आहेत. सर्वात आधी मृदंग, वीणा, अभंग यावरून कोणता प्रकार लक्षात येतो मित्रांनो? तर दिंडी नृत्य. त्यानंतर मित्रांनो पुढील शब्द आहेत, तांबडा, रुमाल, टिपऱ्या यावरून कोणता प्रकार लक्षात येतो? तर रास नृत्य. आलं लक्षात? त्यानंतर पुढे शब्द दिलेले आहेत, रंगीत रुमाल, रंगीत पंचे यावरून आपल्याला भांगडा नृत्य हा प्रकार लक्षात येत असतो. त्यानंतर बैलाची शिंगे, कवड्यांच्या माळा यावरून आपल्याला माडिया जमातीचे शेतकरी नृत्य हे लक्षात येत असते. त्यानंतर पाहूया मित्रांनो खेळूया शब्दांशी. यामधील पहिला प्रश्न, समानार्थी शब्द लिहा. बघा आनंद या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत मित्रांनो? तर हर्ष, मोद, सुख. त्यानंतर धरणी या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? तर जमीन, भूमी, पृथ्वी. त्यानंतर वारा या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? तर पवन, मारुत, अनिल. त्यानंतर पाय या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत? तर पद आणि पाऊल. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं वाक्यप्रचार दिलेला आहे, अचंबा वाटणे. अचंबा वाटणे म्हणजे काय मित्रांनो? तर आश्चर्य वाटणे. आलं लक्षात? वाक्य काय तयार करणार आहोत आपण? तर लहान मुलाने सादर केलेले उत्कृष्ट भाषण ऐकून सर्वांना अचंबा वाटला. म्हणजे सर्वांना काय झालं? तर आश्चर्य झालं. आलं लक्षात? त्यानंतर दुसरं वाक्यप्रचार दिलेला आहे, तहानभूक हरपणे. याचा अर्थ काय मित्रांनो? तर कामात पूर्णपणे मग्न होणे. याचं वाक्य काय येणार आहे मित्रांनो? तर चित्रकलेच्या स्पर्धेत चित्र काढताना अजयची तहानभूक हरपली होती. म्हणजे तो त्या कामात पूर्णपणे काय झाला होता? तर मग्न झाला होता. त्यानंतर पुढील वाक्यप्रचार आहे, एकजीव होणे. याचा अर्थ काय? तर पूर्णपणे मिसळून जाणे. वाक्य काय तयार होणार आहे मित्रांनो? संगीताच्या कार्यक्रमात सर्व श्रोते गाण्याशी एकजीव झाले होते. आलं लक्षात? बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा लोकनृत्य या प्रकरणाचा जो काही स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच मित्रांनो बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.